द्रौपदी स्वयंवर या काव्याची रचना केलेली आहे. काशिदासाचा परिचय आपण कालच ऐकला. आणि परिचय देत असताना अनेक विषयाला त्यांनी स्पर्श केला. मानव पंथात काव्य केल्यानंतर त्याची विद्वत्ता प्रगट झाली असा काशिदास यांनी काल आपण ग्रंथ सुरुवात करताना वंदन, त्या काव्याची महती, ते संस्कृत होतं, प्राकृत केलं, अशा माध्यमातून धनुर्धर जसा अर्जुन होता त्या अर्जुनाप्रमाणे त्यांच्या बाणाचं जसं भात्यामधून रिकामे होत नव्हते तसं याचं कवीचं जे बळ होतं ते आपण ऐकलं. आता द्रौपदी स्वयंवर म्हणजे नेमकं काय, कशी कथा सुरुवात करायची म्हणून त्या कवीने आज आपल्याला कथा सुरुवात करणार. वदे राजा जन्मजय मुनीशी, हो वंदुनी यथा म्हणे स्वामिया सांगा द्रुपद दुहिता. स्वयंवर कथा मुनी सांगे राया अमरापुरी, तो इंद्र विलासे तसा राजनादे द्रुपद कुसुमा यावती वशे. तया लागी पार्थ समुख समरी बाळपणी रे, गुरुवाज्ञे नेले धरोनी करोनी युद्धननी. विषादे त्या राजा द्रुपद करी यागाशी लिहिले, निघे यागा माझी द्रुपद लगला तेज पाहिजे. हे द्रौपदी स्वयंवर कोणाला सांगितलं, तयार कसं झालं? अर्जुन सर्वांना माहित आहे. अर्जुनाचा मुलगा अभिमन्यू, अभिमन्यूचा मुलगा परीक्षिती आणि परीक्षितीचा मुलगा जन्मेजय म्हणजे अर्जुनाचा नातू. असा असलेला जन्मेजय हा शुक मुनीला वंदन करतो आहे, शुक मुनीला नमस्कार करतो आहे. म्हणे मी आतापर्यंत द्रौपदी स्वयंवर असं नाव ऐकलेलं आहे, पण द्रौपदी स्वयंवर काय आहे मला कळालं नाही, म्हणून तुम्ही सांगा. द्रुपद संहिता स्वयंवर कथा, या द्रुपद राजाची मुलगी द्रौपदी, इथं स्वयंवर म्हणजे नेमकं काय आहे, ही कथा कशी आहे मला थोडं समजावून सांगा. म्हणून त्या शुकदेव मुनीने सांगायला सुरुवात केली. मुनी सांगे राया अमरापुरी, तो इंद्र विलासे तसा राजा नांदे द्रुपद कुसुमा यावती वशी. मी सुद्धा पहिल्यांदाच हा ग्रंथ वाचतोय. मुनी सांगे राया अमरापुरी, सुखदेव काय सांगतो, अमरापुरी तो इंद्र वशे. अमरापुरी म्हणजे स्वर्ग, स्वर्गाला अमरापुरी म्हटलेला आहे. आणि स्वर्गामध्ये जसा तो इंद्र राज्य करतो, स्वर्गाची मुख्य देवता इंद्र आहे आणि इंद्र त्या स्वर्गामध्ये राजा आहे, त्या राजाच्या अंडर सर्व आहे. आणि तो राजाची नगरी ते अमृताप्रमाणे आहे, अमरापुरी प्रमाणे आहे. असा अमरापुरी म्हणजे स्वर्गामध्ये तो जसा इंद्र राज्य करतो त्याप्रमाणे या भूतलावर या जगामध्ये राजा नांदे द्रुपद कुसुमा यावती वशी. द्रुपद नावाचा एक राजा आहे, कुसुमावती त्याची नगरी आहे
आणि त्या कुसुमावतीला तो राजा आपलं राज्य करतो आहे. द्रुपद राजा ज्या राज्याचा राजा होता त्याचं नाव कुसुमावती होते आणि त्या कुसुमावतीला तो राजा काय करतो आहे, राज्य करतो आहे. त्याचं नाव आहे द्रुपद राजा. हा द्रुपद राजा त्या काशीला राज्य करत असताना काय झालं, त्या लागी पार्थे समुख समरी बाळपणी रे गुरुवाज्ञे नेले धरुणी करुणी युद्ध रणी रे विषादे त्या राजा द्रुपद करी यागाशी नेले निघे यागा माया द्रुपदी नवेदा तेज पाहिजे. या द्रुपद राजाचं आणि द्रोणाचार्याचं भांडण होतं आणि या द्रुपद राजाने द्रोणाचार्याला त्रास दिलेला होता आणि या द्रोणाचार्याला त्रास दिल्यानंतर या द्रोणाचार्याचा शिष्य बालपणीच तयार झाला, त्याचं नाव अर्जुन होतं. बालपणीत जो तयार झाला त्याचं नाव अर्जुन होतं आणि ह्या अर्जुनाला असं वाटलं आपल्या गुरुला दुःखी केलं, आपल्या गुरुला त्रास दिला, म्हणून त्यांनी बालपणीच त्या अर्जुनाने बालपणीच युद्ध केलं आणि या द्रुपद राजाला बंदी बनवलं. द्रुपद राजाला बालपणीच अर्जुनाने युद्ध केलं आणि बंदी बनवून गुरुची आज्ञा म्हणून गुरुच्या समोर नेऊन उभं केलं. या युद्धामध्ये त्यांनी त्या द्रुपद राजाला धरलं आणि गुरुच्या समोर उभं केलं. आता त्या द्रुपद राजाला त्या गोष्टीचा विषाद म्हणजे राग आला. त्या गोष्टीचा राग आला द्रुपद राजाला. काय करावं, तिथून तर सुटला. सुटल्यानंतर त्यांनी काय केला, याग केला, यज्ञ केला. ही कथा द्वापार युगामधली आहे, त्याच्यामुळे यज्ञ करणं स्वाभाविक त्यांचा धर्म होता. त्यांनी यज्ञ केला द्रुपद राजाने आणि द्रुपद राजाने यज्ञ केल्यानंतर त्यामध्ये तो यज्ञ सफल होताना त्या यज्ञाच्या तेजातून एक मुलगी निघाली. त्या यज्ञातून एक मुलगी निघाली, त्या मुलीचं नाव आहे द्रौपदी. म्हणजे त्यांनी यज्ञ केला, त्या यज्ञातून तेज रूपाने अशी जी निघाली, तेज रूपी निघाली, सुंदर निघाली, ते मुलगी म्हणजे द्रौपदी. त्या यज्ञातून ती एकच निघाली का, दुजा दृष्टदुम्न कुमर द्रुपदा प्राप्त. दुसऱ्यांदा हवन केलं ना तर दृष्टदुम्न निघाला. हवन केल्यानंतर त्या यज्ञातून दुसरा जो निघाला तो दृष्टदुम्न निघाला, म्हणजे द्रौपदीचा भाऊ. द्रौपदीचा भाऊ दृष्टदुम्न त्या यज्ञातून निघाला आणि त्या राजाला आनंद झाला. त्याला राजा आपल्याला अर्जुनाने बंदी केलं, त्या निमित्ताने आपण यज्ञ केला तर आपल्याला मुलं नव्हते, आपल्याला मुलं होतच नव्हते, पण त्या धरल्यामुळं विषाद झाल्यामुळं मी यज्ञ केला, त्या श्रीकृष्णाला प्रार्थून तो यज्ञ केला, तर मला आनंद वाटला की एक मुलगी निघाली, एक मुलगा निघाला. खूप खुश झाला, आनंदाने भरून गेला द्रुपद राजा. आणि तिसऱ्यांदा यज्ञ संपताना मुखकुंडी यज्ञाच्या कुंडामधून तिसराही माणूस उत्पन्न झाला, तिसराही मुलगा उत्पन्न झाला. त्याचं नाव आहे श्रीखंडी. त्याचं नाव काय आहे, श्रीखंडी. म्हणजे 2 मुलं आणि एक मुलगी असं त्या यज्ञातून निघाला आणि प्रसन्न झाला. तो द्रुपद राजा प्रसन्न झाला. नृप खूप आनंदित झाला की आपल्याला काही असो, या अर्जुनाने बंदिस्त केलं, समोर नेलं आणि त्या द्रोणाचार्याच्या समोर नेलं, परंतु आपण त्या विचाराने आपण यज्ञ केला, यज्ञाच्या माध्यमातून आपल्याला पुत्र संपत्ती प्राप्त झाली. काय वाईट झालं, चांगलं झालं, म्हणून तो आनंदित झाला. आता तो इतका आनंदित झाला, इतका आनंदित झाला द्रुपद राजा की त्यांनी रत्ने सुवर्णे वसोनी द्विजवर्धनाची संतोषवनी बहुत देऊनी धनाची मानोनी भाग्य करी याग विझरला नाही पाहोनी ज्येष्ठ मुख बोलतात. इतका आनंदित झाला तो राजा, इतका आनंदित झाला की ज्या ब्राह्मणांनी यज्ञाला सुरुवात केली, ज्या ब्राह्मणांनी यज्ञ
प्रारंभ करत होते आणि यज्ञ करत होते असे द्विजवर्धन म्हणजे ब्राह्मण. या ब्राह्मणावर तो अतिशय संतुष्ट झाला, त्याची मनाची इच्छा पूर्ण झाली. त्या द्रुपद राजाची मनाची इच्छा पूर्ण झाली. ब्राह्मणावर खूप संतुष्ट झाला. बहुत धन दिलं, खूप द्रव्य त्यांनी त्या ब्राह्मणांना देऊन टाकलं आणि मानवनी भाग्य करी याग विसर्जन, वस्त्र दिलं, अन्न दिलं, द्रव्य दिलं आणि भाग्य करतो आहे. खूप मनामध्ये भाग्यवान समजतो आहे की बा मी खूप भाग्यवान आहे की यज्ञ केला म्हणून मला पुत्रप्राप्ती झाली. आणि याग विसर्जन त्या ठिकाणी त्यांनी यज्ञ काय केला, संपवला. ते जे यज्ञ आहेत त्या ठिकाणी त्यांनी त्या ब्राह्मणाच्या माध्यमातून केलेला यज्ञ, ब्राह्मणाला खूप द्रव्य, वस्त्र, सर्व अलंकार दान दिले, सर्व त्यांच्या ठिकाणी अर्पण केलं जे करायचं ते. आणि त्यानंतर तो यज्ञ संपला. त्याला द्रुपद राजाला 2 मुलं आणि 1 मुलगी. एका द्रौपदी, आपला दृष्टद्युम्न आणि श्रीखंडी असे 3 मुलं त्याला प्राप्त झाले या यज्ञापासून. हा द्रोण दृष्टद्युम्न नृपनाभाशी कृष्णासुत निज सुखे भरितो नभाशी कन्या काशी भवन मोहन मूळ माया दक्षी जाळीनली वळली नृपती माया गंधार कर्म कुळ निर्मळ व्हाया कारणे ते पार्वती प्रगट पावन हो करावया ते सुंदरा उपवरा दिसमाशी दावी चिंता पिता करी सुता करुणाशी. तो काय म्हणतो, मला असा खूप आनंद झाला, द्रुपद राजा म्हणतो, इतका आनंद झाला की मला जो पुत्र निर्माण झाला त्याचं नाव आहे दृष्टद्युम्न. भगवद्गीतेमध्ये मी दृष्टद्युम्न आहे. हा दृष्टद्युम्न मला द्रोणाचा वध करण्यासाठी पुत्र झाला. द्रोणाने त्याला त्रास दिला होता ना, द्रोणाचार्याने त्याला त्रास दिला होता. त्या द्रोणाचा वध करण्यासाठी हा नृप म्हणजे राजा जो दृष्टद्युम्न तो माझ्या याच्यात आला. आणि कृष्ण सुता निज सुखे, कृष्णाप्रमाणे सुंदर दिसणारी द्रौपदी, खूप 32 लक्ष दिसणारी द्रौपदी कन्या या काशी भवनामध्ये उत्पन्न झाली. असं वाटायला लागलं मला की खरोखर ती नृपती माया कशी काय, जशी माया त्या ठिकाणी अवतरली. म्हणजे ती द्रौपदी जन्मली खूप सुंदर होती दिसायला आणि दिसायला सुंदर असल्यामुळं तो तिच्यामुळे आनंदित झाला आणि त्याला दृष्टद्युम्न जसा काय जन्मला तसा वाटला की द्रोणाचार्याचा वध करण्यासाठी जन्मला. आणि द्रौपदी कशी वाटली त्याला, गांधार कर्म कुळ निर्मळ व्हाया करणे. हे गांधार नरेश आहे. गांधार नरेश म्हणजे धृतराष्ट्र किंवा गांधार नरेश म्हणजे तो शकुनी. या शकुनीचं मूळ नष्ट करण्यासाठी, शकुनीचं कुळ नष्ट करण्यासाठी जशी काय ही द्रौपदी पार्वती प्रमाणे सुंदर खाली अवतरली. तिचं नाव द्रौपदी आहे. तिचा पिता अतिशय आनंद झाला आणि ती कोणाला द्यावी, पोरगी तर जन्मली पण आता कोणाला द्यायची असं वाटायला लागलं की नक्कीच ही पोरगी गांधार कुळाचा, गांधार कुळ म्हणजे शकुनी, शकुनीचा नाश द्रौपदीमुळेच झाला. जेणे मला सबरी मंचकी निधवले नेवोनी शुष्क गुरुअंतर भिजविले द्यावी तयाशी तनया नकरी नवरा जोडला धर्म मद साधक सोयरा तो प्रीती असोनी मनी धरी नरवर्धनाची कीर्ती सदा उजळली जंगी अर्जुनाची स्वर्गाशी बांधोनी धनुर्धर पंथबानी ऐरावती शरुणी महिषा आणि साधोनी कार्य पुनरावृत्ती त्याची थाटे ते पाठवणी गद गान भाटे ते ऐकूनी रूप सांगती सुप्रसेना श्रीमंत्रिया त्वरित घेऊन आशिष. आता ही द्रौपदी जन्मली, जन्मल्यानंतर प्रत्येक आई बापाला टेन्शन असतं की मुलीचं जन्मली, आता मुलीचं आम्ही तर उद्या मोठी होणार, मोठी झाल्यानंतर तिचं काय होणार, लग्न होणार. पण अशी सुंदर असलेली माझी मुलगी कोणाला द्यावी, आतापासूनच विचार करतोय तो द्रुपद राजा. आजपासूनच विचार करतोय की द्रौपदी कोणाला द्यायची. म्हणून तो विचार करतोय
संपूर्ण त्याच्या जेवढे त्या काळात जेवढे राजे होते ना, त्या राजाचा एक एक दृष्टी समोर विचार करतो आहे आणि विचार करतो ना कोणत्या राजाला शोभेल. ही मुलगी आपली आता तरुण वयात आलेली आहे, आता हिचं लग्न करायचं आहे, ही कोणाला शोभेल आणि कोणाला द्यावी. म्हणून बारकाईने विचार केला त्यांनी की जेने मला समरी मंचकी निजवले, ज्याने युद्धात मला मंचकावर झोपवलं, असा अर्जुन. बालपणीच त्याने काय केलं, त्या द्रुपद राजाला बंदी बनवून तिथं नेलं. म्हणून जेने मला मंचकी निजवले, नेवोनी शुष्क गुरु अंतरी बुजवले. तो गुरु शुष्क म्हणजे द्रोणाचार्य, द्रोणाचार्याच्या समोर मला त्यांनी काय केलं, उभं केलं. असा जो आहे तो अर्जुन, द्यावी तयाशी नर नवरी. असं मला वाटतं की ही फक्त या द्रौपदीच्या लायक या जगामध्ये फक्त एकच तिचा पती व्हावा असं मला वाटतं. तो कोण आहे, अर्जुन. म्हणजे बालपणीच यांचं पूर्णपणे झालेलं होतं की द्रौपदी स्वयंवर ते नंतर झालेलं आहे, परंतु त्यांनी बालपणीच हा विचार केला की आपण आपली मुलगी कोणाला द्यावी, या अर्जुनाला द्यावी. प्रीती असोनी मरी नरवर्धनाची. कारण तो कसा आहे म्हणे, तो अर्जुन कसा आहे, नरवर्धन. नर म्हणजे मनुष्य, वर्धन म्हणजे वाढ, पराक्रमाचा पराक्रम वाढवणारा. बालपणापासून अर्जुन सुरू होता, आपल्याला प्रत्येकाला माहित आहे. बालपणापासून अर्जुन सुरू होता. असा असलेला अर्जुन तो प्रीतिवर्धन, खरोखर त्याची प्रीती माझ्या अंतःकरणात आली. कीर्ती सदा उधळली जंगी अर्जुनाची. त्या अर्जुनाची बालपणापासून कीर्ती आहे. बालपणापासून अर्जुन ची कीर्ती जगात पसरलेली आहे. काय सांगता म्हणे, एकदा त्यांनी आपल्या बाणाच्या माध्यमातून भूतलापासून तर स्वर्गापर्यंत रस्ता तयार केला बाणाच्या माध्यमातून. आणि बाणाच्या माध्यमातून रस्ता तयार करून त्यांनी काय केलं, ऐरावत आणि इंद्र, ऐरावताला छळून इंद्राला तो या ठिकाणी त्या बाण मार्गाने दोघालाही घेऊन आला. इंद्रालाही आणलं, ऐरावतालाही आणलं. त्याचं काम झालं अर्जुनाचं, आणि काम झाल्यानंतर त्या इंद्राला बी आणि ऐरावताला बी स्वर्गात पोहोचून दिलं. अशी त्याची कीर्ती आहे. इतका बाणाचा शूरवीर आहे तो की त्यांनी त्या बाणाच्या माध्यमातून त्या इंद्राला आणि ऐरावताला खाली आणलं. काम झाल्यानंतर परत त्या मार्गाने परत पोहोचून दिलं. असा असलेला धनुर्धारी अर्जुन. म्हणून माझी अशी इच्छा आहे की माझी मुलगी कोणाला द्यावी, अर्जुनाला द्यावी. साधोनी कार्य पुनरावृत्ती, त्याची थाटे ते पाठवणी गरबान गाठे. ते ऐकून निरूप सांगे सुदर्शना, श्रीमंतिया तोरिया घेऊन विशेष. अशी त्याची ऐकलेला थाट, असे ऐकलेला पराक्रम, असं ऐकलेलं ती पुनरावृत्ती त्यांनी काय केलं, पाठवी चढवी गणगण. म्हणजे जे बाण आहे अर्जुनाचे एक एक त्याच्या हृदयात चढत चालले की इतका तो हुशार आहे, इतका तो हा आहे. आणि ती कीर्ती त्याचा प्रधान, द्रुपद राजाचा प्रधान, त्याचं नाव होतं शूद्रसेन. लक्षात ठेवा, प्रत्येक काव्य असो, नाटक असो, हे जर आपल्या कथा लक्षात ठेवायचं असलं तर पात्र ओळख करून घेणं अत्यंत गरज आहे. म्हणजे पात्र जर ओळख केले तर पुढं नाटक आपोआप आपल्याला कळतं. त्याप्रमाणे हे सुद्धा स्वयंवर म्हणजे एक कथाच आहे. आणि या कथेमध्ये जे एक एक पात्र येत आहे तो कोणाचा कोण आहे आपल्याला कळण्यासाठी त्यांनी एक एक काय सांगितलेलं आहे. म्हणून त्या द्रुपद राजाचा प्रधान, त्याचं नाव होतं शूद्रसेन. त्याचं नाव काय होतं, शूद्रसेन. आणि त्याला बोलवलं, मंत्र्यांना बोलवलं आणि सांगितलं, बैठक घेतली की तुम्ही त्या युधिष्ठिराच्या राज्यामध्ये जा, युधिष्ठिराच्या राज्यामध्ये जा. हस्तिनापुराशी संबंध विवादाचरावया, अनेक मम आवडी धर्मराया, वस्त्रे पदार्थे नग पदार्थ वर्ण्याहू, कृष्णा कृतार्थ घट तीर्थ करून यावू, तैसे पंडुजपुरा मग जाये मंत्री, वंदोनी धर्म तो नर वेद मंत्री, संकल्प पार्थी चरणे द्रुपती,
घालून साक्षात्कार निश्चय भाषते. त्यांनी काय सांगितलं त्या सुदर्शनाला, तुम्ही जा, हस्तिनापुरामध्ये अर्जुन राहतो. तेव्हा सगळे एकत्र राहतो. हस्तिनापुरामध्ये तो अर्जुन राहतो, तिथं भेटा. पण भेटायला जात असताना आपल्याला धर्मराजाला भेटावं लागेल. डायरेक्ट मुलाला तर कधीच भेटता येते ना. आपल्याला लग्न करायचं तर डायरेक्ट मुलाला नाही, मुलाच्या आईला भेटावं लागतं, मुलाच्या वडिलाला भेटावं लागतं. ते नसले तर करता जो आहे तो भाऊ, म्हणजे युधिष्ठिर काय होता, त्यांचा मोठा भाऊ होता, करता होता. म्हणून त्यांनी सांगितलं त्या शूद्रसेनाला की तुम्ही त्या ठिकाणी जा, आवडीनं धर्मराजाला भेटा. धर्म म्हणजे युधिष्ठिर. युधिष्ठिराला भेटा. अरे भेटताना रिक्त असते न पश्यंती राजानाम देवता गुरु. रिक्त हाताने कधी कोणाला भेटू नये, म्हणून तुम्ही रिक्त हाताने जाऊ नका. त्या धर्मराजाला भेटायचं आहे आपल्याला, तुम्हाला. त्यांनी त्या शूद्रसेनाला पाठवलेलं आहे आणि सांगितलं वस्त्र पदार्थ, वस्त्र घेऊन जा, पदार्थ घेऊन जा, नग म्हणजे हिरे माणिक मोती घेऊन जा आणि त्यांना ते अर्पण करून वराबद्दल तुम्ही कल्पना करा. कृष्ण कृतार्थ, कृष्ण म्हणजे द्रौपदी, या द्रौपदी सारखे तुम्ही काय करा, त्यांना आपलं मत सांगा की बुवा आमची मुलगी अर्जुनाला द्यायची आहे. लक्षात ठेवा, 5 पांडव द्रौपदीचे वाटत असले, हा स्वयंवर नंतर घडेल, पण आधी तर फक्त ती कोणाची पत्नी होती, फक्त अर्जुनाची पत्नी होती. आणि अर्जुनालाच तिने मन वरलेलं होतं. असा असलेला हा अर्जुनाला आम्हाला जावई करून घ्यायचा आहे. म्हणून या युधिष्ठिराला विनंती करण्यासाठी त्यांनी शूद्रसेनाला पाठवलं. आणि शूद्रसेनाला पाठवल्यानंतर तो वंदुनी धर्मवीर, जो धर्मवीर आहे, धर्माचं हे आहे, त्याच्याजवळ आपलं कथा सांगितली त्या शूरसेनानी आणि साक्षात्कार दिला की बुवा असं असे आमची इच्छा आहे. गेला प्रधान गेला त्या ठिकाणी. आता प्रधान हा युधिष्ठिराकडे गेला, परंतु वास्तविक हस्तिनापुराचा राजा कोण होता? धृतराष्ट्र. म्हटलं का दुर्योधन? दुर्योधन आयुष्यात राजा झाला नाही. दुर्योधनाला एकही दिवस त्या राज्यपदावर खुर्चीवर बसायला भेटलेलं नाही. पण असा असलेला प्रधान त्या ठिकाणी गेला, परंतु नृप कौरवाचा राजा दुःख वाहिला. त्यांच्याकडे गेला, आमच्याकडे आला नाही म्हणून दुःख करायला लागला. अर्जुना द्रुपदा मुखरत्न राणी ते जगी धिंग जेने मीन आली. अरे मी एवढा राजा असताना द्रुपद राजाने आपलं जे पुत्री आहे त्या पुत्रीसाठी त्या युधिष्ठिराकडे पाठवलं आणि अर्जुनाला मागताय. याच्यात तो दुःखी झाला. नाना पदार्थ साक्षी रक्षोने भीम अनुजा पूजापदी लागे कुंद असुरा अमराशी जैसे ते देखविले वडिला प्रती नित्य कैसे. लक्षात. आता काय झालं, दुर्योधन आहे त्याच्यात. आता दुर्योधनाचं लक्ष तर सगळं द्रौपदीवरच होतं. आता द्रौपदीवर दुर्योधनाचं लक्ष, आणि हा राजा जरूर होता धृतराष्ट्र, परंतु काही कामाचा नव्हता. सर्व कोणाच्या हातात होतं? दुर्योधनाच्या हातात. आता दुर्योधन मध्ये दुःखीच झालं. दुर्योधनाचं अंतकरण दुखलं. मी असून अर्जुनाला म्हणताय. मग त्यांनी काय केलं, अर्जुनाचा वध करायचा ठरवलं. त्या दुर्योधनाने अर्जुनाचा वध करायचा ठरवलं. नाना पदार्थ मग पार्थ पदार्थ, म्हणजे पार्थ म्हणजे अर्जुनाच्या वध करण्यासाठी हा दुर्योधनाने अनेक प्रकारचे शस्त्र पदार्थ आणून ठेवले की आपण आता अर्जुनाला काय करू, काटा काढू. रक्षुनी भीम अनुजा, परंतु पांडवामध्ये भीम नावाचा आपल्याला त्यांचा भाऊ होता. भीम असा ताकदवान होता.
भीमाने काय केलं, सर्व दुर्योधनाच्या अनुज म्हणजे भावाला बांधूनच ठेवलं. काय करतो सांग तू आता, तू आमच्या अर्जुनाचा वध करतो. तर भीमाने काय केलं, अनुज त्याचे म्हणजे कुरु राजाचे जे अनुज आहे सर्व म्हणजे दुर्योधनाचे जेवढं भाई आहे त्यांना बांधी म्हणजे बंधात बांधून टाकलं. असं बांधून टाकलं की जसं दैत्य आणि दानवाचं युद्ध झालं होतं, राक्षस आणि आपल्या देवलोकाचं युद्ध झालं होतं ना, तसं युद्ध, असं काही युद्ध भीमाचं आणि दुर्योधनाचं. बालपणीच्या कथा आणि त्या बालपणीच्या कथा, त्यांचं जसं काय असं युद्ध झालं आणि युद्ध झाल्यानंतर त्यांनी जसं सर्वाला बांधून टाकलं. हे देखिले वडिलाप्रती युद्ध. वडील सर्व वडीलच होते ना त्या सभेमध्ये, सर्व वडील होते. भीष्म होता, द्रोणाचार्य होता, कृपाचार्य होता, सर्व अनेक, धृतराष्ट्र होता, असे खूप वडील होते. ते पाहायला लागले. काय अजब तर आहे ही, काय अजब तर आहे अशी पाहायला लागले. हा द्रोण भीष्म विदुरा धृतराष्ट्रा सांगेन पर्णकुडी वाटे राष्ट्राची धर्मा निवास पुर इंद्र परस्त दुर्योधना शतपुटाचे घेत ऐसे असोनी नवटे सुख भूपतीशी लाखा गृहे उभवले वरुणावतीशी नाना असत्य शकुनी कथी धर्मदेवा आणि गृहात करी भूपशे. हे सर्व मात द्रोणाचार्य, भीष्माचार्य, विदुर, धृतराष्ट्र यांना सर्वांना कळाली. आता सर्वांना कळाल्यानंतर हा दुर्योधन त्यांनी त्यांना हस्तिनापुरामधून आज बाहेर काढलं. आतापर्यंत सगळे हस्तिनापुरात राहतात आणि हस्तिनापुरातून बाहेर काढल्यानंतर हे सर्व एकत्र झाले आणि एवढ्याने तुम्ही भाऊ आहेत. पण तो दुर्योधन कोणाचं ऐकत नव्हता. त्यावेळेस त्यांना इंद्रप्रस्थ म्हणून ही जागा, खांडववन म्हणायची त्याला, ते खांडववनाची जागा, इंद्रप्रस्थाची जागा या पांडवांना दिल्या गेली. पण पांडवांच्या मागे कोण होता, श्रीकृष्ण होता. आणि त्या खांडववनामध्ये इंद्रप्रस्थ निर्माण केलं पांडवांनी. इंद्रप्रस्थ म्हणजे स्वर्ग जसा होता तसा डुप्लिकेट स्वर्ग त्यांनी, श्रीकृष्णाची तर काय कमी आहे, श्रीकृष्णाच्या मार्फत सर्व इंद्रप्रस्थ काय केला, तयार केला. अशा सुंदर असा इंद्रप्रस्थ तयार केला. त्याच्यावर दुर्योधनाची नजर. तुम्हाला माहित आहे दुर्योधन कपट आणि सगळ्यात जास्त द्वेष तो पांडवाचा करणारा आणि पांडवाचा देश करणारा असल्यामुळं त्या याच्यावर नजर, इंद्रप्रस्थावर नजर याची गेली आणि यांनी आपल्या मामाला सांगितलं. त्याचा मामा कोण, शकुनी मामा. या शकुनीला सांगितलं की बुवा आपल्याला इंद्रप्रस्थ हासिल करायचं आहे आणि इंद्रप्रस्थ हासिल करायचं आहे म्हणून पटभद्र म्हणायची त्याला दुर्योधनाला. म्हणजे कधी राज्यावर न बसलेला, पदभ्रष्ट झालेला असा जो दुर्योधन, तो काय करतो आहे, ऐसे असोनी न वटे भूपतीशी, त्याला सुख वाटलं नाही म्हणून त्यांनी काय केलं, त्या पांडवांना आपल्याला जाळून टाकायचं, ठार मारून टाकायचं आणि इंद्रप्रस्थ आपल्या ताब्यात घ्यायचं म्हणून लाखागृह तयार केलं. शकुनीच्या मार्गदर्शनाने त्यांनी काय केलं, आपल्या हस्तिनापुरामध्ये एक मोठं बंगला बांधला. लाखागृह म्हणण्यापेक्षा बंगला बांधला. पण तो बंगला असा होता, लाख वगैरे त्याच्यात टाकलेलं होतं. नुसती थोडीशी अग्नी लावली की झडझड ते काय झालं असतं, जळून गेलं असतं. निव्वळ विरोधाच्या पोटी, निव्वळ द्रौपदी त्याला भेटत नाही म्हणून त्यांनी काय केलेलं आहे, अशा प्रकारचं पटभद्र त्यांनी काय केलं, त्या भूपतीने लाखागृह बहुले वरुणावती. वरुणावती एक नदी आहे, त्या नदीच्या काठावर त्यांनी हे इंद्रप्रस्थ जे आपलं लाखागृह होतं ते उभवलं आणि शकुनी कथी धर्म देवा आणि शकुनीला पाठवलं युधिष्ठिराकडे
तिथून काय केलं ते इंद्रप्रस्थात राहत होते, हस्तिनापुरामध्ये राहत होते. म्हणून शकुनी आणि ते सर्व गेले आणि त्यांना सांगितलं आपण भाऊ भाऊ आहे, आपलं आपलं काही वय नाही, आपलं काय आपण एकच आहे असं. कारण शकुनी हा दुष्कृत्य करून गोड बोलून लोकांना काय करणार होता, फसवणारा होता. म्हणून तो शकुनी. पण त्या शकुनीला जरी याचा मामा होता पण त्या दुर्योधनाला हे कळालं नाही की हा त्या दुर्योधनाचा अभिमान कधीच घेतला नाही. शकुनीने आपल्याला असं पूर्ण महाभारतात वाटेल की त्यांनी आपल्या शकुनीने दुर्योधनाचा अभिमान घेतला नसे कृत्य केले. हे जर समज असला तर हा चुकीचा आहे. फक्त तो एका सुदानी त्या ठिकाणी आला होता. हा शकुनी एका सुदानी त्या ठिकाणी आला होता की माझ्या बहिणीला आंधळ्याच्या घरी दिली, माझ्या बहिणीला आंधळ्याच्या घरी दिली म्हणून यांच्या राज्याचा सत्यानाश करावा हा त्याचा हेतू होता. म्हणून सर्व त्यांनी हस्तिनापुराचा काय केला, सत्यानाश या शकुनीने केला. पण याला कळालं नाही, या दुर्योधन त्यांचंही काय झालं, त्यांचंही सत्यानाश झाला, त्याचाही सत्यानाश झाला. पण त्यांनी मात्र यांचा सत्यानाश केल्याशिवाय समाधान त्याला वाटलं नाही. असा असला शकुनी त्या धर्मदेवाला, धर्म म्हणजे धर्म बिलकुल स्वच्छ मनाचा, चांगल्या मनाचा, अंतःकरणात कोणतीही भावना वाईट नाही असा असलेला धर्म तो काय झाला, तयार झाला. जाऊ दे आपल्या भावाचं जमत आहे, मग आता आपण काय वाईट करायचं म्हणून तो त्यांच्या आमंत्रणाला तयार झाला. कोण, युधिष्ठिर. आणि त्या ठिकाणी आपल्या राज्यात त्याला बोलवल्या गेलं. अग्नी लावला निशांतर मठी, भीम देखोनी म्हणे उठा उठा जाळ, तो आभाळ पावला क्रोध वल्लभा विसाळ बांधला. काय झालं, व्यवस्था आपल्या हस्तिनापुरामध्ये केली, खूप खाऊ पिऊ घातलं, खूप आदर सत्कार केला. एवढा आदर सत्कार आयुष्यात त्यांनी कधी पांडवाचा केला नसेल तेवढा आदर सत्कार दुर्योधनाने केला. आणि म्हणे आता काय करा, तुम्ही रात्रभर विश्रांती करा, तुमच्यासाठी स्पेशल काय बांधलेला आहे, महाल बांधलेला आहे. त्या महाल आता हे सर्व काय आहे, घोडे, हे सर्व घोडे. आणि त्या महालामध्ये काय केलं, त्यांना झोपवलं, बाहेरून कुलप लावून घेतले आणि रात्रीच्या वेळेस एका माणसाला लावून त्याला काय लावलं, आग लावलं. निव्वळ पांडवाचा सत्यानाश करायचा होता या दुर्योधनाला. म्हणून त्याने काय केलं, अग्नी लावला निशांतर मठी, त्या मठाला अग्नी लावला. भीमाला दिसलं ते. भीम म्हटलं अरे उठा उठा, रात्रीच्या वेळेस लावलेला आहे अग्नी, अरे उठा उठा. काय झालं, आभाळा पावेत अग्नी जातोय, धडधडतोय, आपल्याला बाहेर जायला सुद्धा रस्ता नाही आहे, काय करावं काय करावं. म्हणून या क्रोधामध्ये त्या भीमानी अशी खाली जमीनवर लाथ मारली. लाथ मारली तसं भुयार त्याच्यात ऑलरेडी तयार होतं आणि ते भुयार त्यांना दिसलं. तो वल्लभ म्हणजे भीम त्याला बांधला. ताडिले बळे पद लता लक्षी, रक्षिता हरी अपूर्व देखती, द्वारती असे विदारले मई, घालती उद्या तयार. रक्षिता अपूर्व, कितीही कोणी आपला वाईट चिंतो पण जर परमेश्वर पाठीशी असला तर तो रक्षिता आहे. रक्षित करणारा प्रभू नक्कीच त्या ठिकाणी होता. आणि त्याने काय केलं, त्या भुयाराचं द्वार उघडून दिलं. सर्वांनी त्या भुयारामध्ये काय केल्या, उड्या मारल्या. उड्या मारल्यानंतर द्वाश अंतरे प्रमाणे योजने, मार्गी निर्मिले असे दयागणे, माया ते सवे शेमित जाजने, जान्हवी तथा तयाशी पवने. द्वादश अंतरे प्रमाणे योजने, 12 योजन ते भुयार होतं आणि परमेश्वराने निर्माण केलेलं होतं. दयागणे म्हणजे परमेश्वराने. आणि त्या भुयारामधून ते 6चे 6 जान्हवी तटी म्हणजे यमुना नदीच्या पलीकडे सुखरूप काय झाले, पोहोचले. त्याच्यामध्ये एक नवीन सांगितलं आपल्याला, योजन फक्त आपण ऐकलेलं आहे. योजन कशाला म्हणतात, 12 योजन कशाला म्हणतात, किती मीटर आहे म्हणून त्यांनी योजनचा या ठिकाणी अर्थ दिलाय. 200 मीटर किलोमीटरचे म्हणजे 1 फरला
आपण किलोमीटरचा विचार केला की 2, 4, 6, 8 अशा खुणा येतात. त्याच्यापैकी 200 मीटर म्हणजे एक फरलांग. एक फरलांग अंतर म्हणजे किती? 200 मीटर. 5 फरलांग अंतर म्हणजे 1 किलोमीटर. 5 फरलांग आहे बा, 5 फरलांग आहे ते म्हणजे 1 किलोमीटर. 8 फरलांग म्हणजे 1 मैल. 8 फरलांग झाले की 1 मैल आणि 2 मैल झाले की 1 कोस. म्हणजे 3 किलोमीटर 200 मीटर. 3 किलोमीटर 200 मीटर झाले की 1 कोस. आणि 6 किलोमीटर 400 मीटर 1 योजन होती. 1 योजन कितीचा होतो? 6 किलोमीटर आणि त्याच्यावर 400 मीटर असले की 1 योजन होतो. हे रस्त्याचं प्रमाण आमच्या पूर्वजांनी दिलेलं आहे. आज करता येईल पण हे पूर्वजाच्या हिशोबाने आजही तसंच आहे. 6 किलोमीटर 400 मीटर म्हणजे 1 योजन. असे किती योजन झाले? 12 म्हणजे 12 योजन म्हणजे किती किलोमीटर झाले? करू शकता बेरीज? अ 76 किलोमीटर. 76 किलोमीटर 400 मीटर म्हणजे 12 योजन. 12 द्वादश योजन म्हणजे 76 किलोमीटर. करा ना तुम्ही बरोबर. 6 किलोमीटर 400 मीटर धरले मी तुमचे वरचे. 400 मीटर धरल्यानंतर बरोबर 76 किलोमीटर 400 मीटर एवढं श्रीकृष्ण चक्रवर्तींनी त्यांची अशी भुयार केलं. आपल्याला माहित पाहिजे भुयार केलं तर किती केलं? 76 किलोमीटर म्हणजे इथून तर जळगावच्या पलीकडं. जळगाव फक्त 45 किलोमीटर आहे. 76 किलोमीटर श्रीकृष्ण चक्रवर्तींनी पांडवांसाठी भुयार केलं, रक्षण करण्यासाठी. कशाला अग्नीचा डाग लागेल, कशाला काय नष्ट होईल. परंतु त्या अशा धृतराष्ट्राने ते काय केलं? तयार केलं आणि त्या भुयारातून श्रीकृष्ण चक्रवर्तींनी त्यांना देखिले हरी करीते कुंडले पीतांबरी पुनित पावले आणि चक्रही सहित गदे कुंती माधरी मुखपदे घाली आपल्या रूपात पाचही मारती करू नको तेजू महिधर्य हरी हरी शिनू नको म्हणे जाईचे तुम्ही वनास दक्षिणे. आणि भुयारातून बाहेर निघाले, भुयाराच्या बाहेर निघाले पांडव की त्या ठिकाणी त्यांना कृष्णाची मूर्त दिसली. श्रीकृष्ण त्या भुयाराच्या दरवाजाजवळ उभा होता. तो कसा होता? त्या भुयाराजवळ जो श्रीकृष्ण उभा होता तो कसा होता? देखिला श्रीकृष्ण त्यांनी कानामध्ये कुंडल आहे, पितांबर नेसलेला आहे, पावले त्याची सुंदर आहे, हातामध्ये चक्र आहे आणि कुंती त्या रूपाला पाहून, त्या श्रीकृष्णाच्या रूपाला पाहून धन्य झाली. आणि कुंतीनी आणि पांडवांनी त्या श्रीकृष्णाचे काय धरले? चरण धरले, पाय धरले. कोणी वाचवलं? श्रीकृष्ण. तिकडे काय झालेलं आहे? समजलं, पांडव गेले. परंतु आपण ऐकतोय द्रौपदी सहवास किती कलाटणी बसली. आता हे लग्न पूर्णपणे तयार झालेली तयारी होती, पूर्णपणे त्यांचं पक्क झालेलं होतं, पण त्या मधातच असं आल्यामुळं ते आता किती विघ्न आले ते सांगणार आहे. अशा प्रकारचा परमेश्वर त्यांनी पाहिला आणि घाली घाली ते कुंती माता श्रीकृष्णाला हात जोडून विनंती करते की हे पाचही पुत्र माझे आहेत, यांना मारू नको, यांना काय कर? मारू नको, यांचा त्याग करू नको आणि तू यांना सोडून कुठेही जाऊ नको. हरी यांना अजिबात शिनू झाला नाही पाहिजे, जाईल अशा प्रकारचं ते कुंती माता त्या आपल्या श्रीकृष्ण चक्रवर्तीला त्या पुत्रांची भिक्षा मागते आणि हे करते की तुझ्या स्वरूपात यांना सामावून घे बाबा. परंतु हे अशा प्रकारचे खरोखर चांगले आहेत, परंतु यांना भडकून देणारे लोक अशा असल्यामुळं तेव्हा ते म्हणतात तुम्ही काही चिंता करू नका. श्रीकृष्ण चक्रवर्ती म्हणतात तुम्ही काही चिंता करू नका,
तुम्ही आता काय करा, जाईगे तुम्ही वनाच्या दक्षिणे. आता वन आहे दक्षिण दिशेला, त्या वनामध्ये जा, त्या वनामध्ये वास्तव्य करा. पण कसं करा म्हणून पुढचं सांगतात. सत्वे ते धर्मी गुप्त राहिजे, द्रौपदी संवरा विजय कीजे, भक्त चालिले प्रभूशी वंदुनी, पाऊले तदा हिडिंबा कावनी, मारिला हिडिंब भग्नी पल्लवे, परमिली वनी प्रतापे लागवी, राहिजे असे वनात पांडव, वर्तले कसे चरी पत्र कौरवी. आमच्या श्रीकृष्ण चक्रवर्तींनी त्या पांडवाला सांगितले की तुम्ही आता दक्षिण दिशेला जा आणि दक्षिण दिशेला राहून गुप्त राहा, वेश बदलून टाका. तुम्ही कळाले नाही पाहिजे कोणाला की पांडव जिवंत आहे, असं कोणाला समजायला नाही पाहिजे, असं श्रीकृष्ण चक्रवर्तींनी त्यांना आज्ञा दिली. आणि फक्त जेव्हा द्रौपदी संवर होईल ना त्या ठिकाणी तुम्ही हजर राहा. तोपर्यंत काहीच करू नका, तोपर्यंत जंगलात राहा, आपापल्या कुट्यामध्ये करा, तुम्ही गुप्त रूपाने राहा. आणि भक्त जे परमेश्वराचे भक्त म्हणजे पांडव ते आमच्या श्रीकृष्ण चक्रवर्तीला वंदन करत आहे. आणि वंदन करताना त्या दक्षिणाच्या वनामध्ये चालले. योग आहे, वन होतं, जंगल होतं, जंगलामध्ये अनेक प्रकारचे त्रास होणार. ते जंगलात जातात की हिडिंब नावाचा राक्षस त्या ठिकाणी आला. हिडिंब नावाचा राक्षस त्या ठिकाणी आला आणि आल्यानंतर त्याने त्यांच्यावर हल्ला करायचा प्रयत्न केला. परंतु भीम हा राक्षसाचा बाप होता. तुम्हाला माहितीच आहे भीमामध्ये ताकद खूप अति होती. भीमाने त्या हिडिंब राक्षसाला काय केलं, वध केला, मारून टाकलं. आता त्याचं आणि भीमाचं आणि हिडिंब राक्षसाचं युद्ध त्याच्या बहिणीने पाहिलं. तिचं नाव होतं हिडिंबी, तिचं नाव होतं हिडिंबी. तिने पाहिलं आणि पाहिल्यानंतर ते काय म्हणते की बाबा खरोखर तुम्ही चांगले आहे, हे आहे, म्हणून आता मला असं वाटतं की तुमच्याशी लग्न करावं. म्हणजे भीमाचं लग्न कुंतीच्या माध्यमातून हिडिंबाशी झालं. अशा वेळेला हे कोणत्या वेळेची गोष्ट आहे, जेव्हा लाखाकाळातून जेव्हा पांडवांना श्रीकृष्ण चक्रवर्तींनी वाचवलं, दक्षिण दिशेमध्ये ज्या वनामध्ये गेले त्या वनामध्ये हिडिंब राक्षसाचा वध भीमाने केला. आणि ती ते शौर्यता पाहून भांडली आणि तिने त्याच्याशी लग्न केलं. आणि लग्न केल्यानंतर त्या ठिकाणी राहिलं. भीमाला त्याच्यापासून मुलगा झाला पुढं, त्याचं नाव आहे घटोत्कच. त्याच्यापासून भीमापासून मुलगा आला, त्याचं नाव आहे घटोत्कच. आता ही कथा या ठिकाणी. आता ते म्हणतात श्री धर्मघात शकुनी हीच बोलत आहे, हे भूप ऐकोनी आसनी डोलत आहे, बोले गयंद गढुडा हय पाखरा रे, घाला रथावरी येता गुळ सागर रे, वाद्य करा यमपुरा उठे ठसारे, दाने करा आभरवा भव भाटे सारे, आज्ञा अशी नृप करेन कर कराते, हाकारले नृपवरे मकाराते. आता इकडं काय झालं, आता हा इकडचा प्रकार झाला, पण तिकडे काय माहिती इकडं काय झालं. म्हणून इकडं शकुनीने वार्ता सांगितली. सभेमध्ये आला शकुनी आणि सांगितली, अरे तुमचं हित झालं म्हणे, पांडव लाखात जळून संपले. ते गोष्ट दुर्योधनाने ऐकली आणि दुर्योधनाने इतका ऐकली की त्याचं आसन हलायला लागलं. हो म्हणजे इतका आनंदित झाला तो, इतका आनंदित झाला त्याचं आसन हलायला लागलं. आणि तो म्हणतो, अरे इतकी चांगली गोष्ट आहे, भीमाला आपल्या पांडवांचा घात झाला, इतकी चांगली गोष्ट आहे, तुम्ही काय करा, हत्ती घोडे सजवा, हत्ती घोडे सजवून त्याच्यामध्ये काय करा, गुळ साखर टाका आणि दान करा. सर्वांना आनंदाची गोष्ट आहे. मुलगा आला ते पहिले वाटतात, हा भाऊ मेले तर काय वाटतोय, साखर आणि गुळ वाटतोय. किती विचित्र कंडिशन आहे. अशा पद्धतीची तो म्हणतो, एका गुळ साखर करा रे, वाटा वाटा. अरे असे वाद्य लावा, डीजे ज्याला म्हणतात आपण आता पद्धतीला डीजे, असे डीजे लावा. आपला फक्त डीजेचा आवाज एवढ्या गलीतच येतो. तो म्हणतो इतके मोठे वाद्य लावा, यमपुरीला त्याचा आवाज
म्हणजे मृत्यू आपल्या यमामध्ये सुद्धा आवाज गेला पाहिजे की आम्ही जिंकलो. आणि काय झालं, जिंकलो, पांडव मेले, अशा प्रकारचं वाद्य यमपुरी उठा करा, दाने करा, जे पाहिजे त्याला ते दान देऊन टाका. आज मी काय झालेलो आहे, अति खुश झालेलो आहे, अति प्रसन्न झालेलो आहे. काय पाहिजे ते द्या, आज्ञा अशी नृप करी करत राहते. अशा प्रकारची आज्ञा त्यांनी आपल्या खालच्या लोकांना दिली. हाकारले नृपवरा, त्या रूपाने हाकारलं आणि केलं. केला विराज विधी मंडपी भूपतेने, झाली परंतु वाढील अति दुःखतेने. हे राजकाज विधी तर्किले धर्मगती दिगती सूर्य ऐकली. इंद्राधिक संकाधिका बहु दुःख झाले. योगींद्र मुनी त्रिभुवनी पिते झाले. त्यानंतर द्रुपद राजा पुराशी पायी आली कुमात करी नृप मंडपा. आता ही वार्ता द्रुपद राजापर्यंत पोहोचली. आता द्रुपद राजाचा जवाई देण्याला आणि याही देण्याला सर्व संपलं ना. त्यांनी सर्व पक्का केलेला ठराव त्याच्यात युधिष्ठिर त्याला सोयरीक बनवायची होती आणि अर्जुनाशी त्याला लग्न करून आपला जावई बनवायचं होतं. त्या विधी मंडपामध्ये तो द्रुपद राजा बसलेला आहे आणि त्याला समजलं की पांडव संपले. अति दुःखतेने खूप त्याला दुःख झालं. काय करावं, धर्माची गती काय आहे म्हणे. इंद्रादिक जे आहेत, सनक संकादिक इंद्रादिक, त्यांना बी दुःख झालं. कारण चांगले माणसं गेल्यानंतर दुःख होतं, त्यांनाही दुःख झालं. आणि त्यानंतर द्रुपद राजा काय करतो आहे, पाहतो आहे की आपली आता मुलगी तर वयात आलेली आहे. हो, आता काय करावं हे त्याला कळना. मुलीचं लग्न तर करायचं, मुली वयात आली, ज्याच्याशी लग्न ठरलं ते लग्न आधीच काय झाले, संपले. आता काय करावं म्हणून तो राजा अतिशय दुःखाने व्याकुळ झालेला आहे. द्रुपद राजा कौरवी पुढे करोनी धर्ममेळा जाईला, ऐकोनी तो नरेश त्राही बोलला. आश्रय अनंता पांडवा चंडा तिला, काय हो अनर्थ कौरवा लाभ दिला. तो काय म्हणतोय, कौरवे पुढे केला, कौरवाने कावा केला. कौरवाने काय केला, हा खोटा कावा केला, कपटी कावा केला आणि धर्ममेळ यांना जाणून टाकलं. या काव्यामध्ये, कपटनीतीमध्ये त्यांना काय केलं, जाळून टाकलं. आणि ही वार्ता माझ्या कानावर ऐकल्यानंतर तो द्रुपद नरेश म्हणतो, त्राही देवा तूच माझं रक्षण कर, काय करू मी आता मी काय करू म्हणून तो अत्यंत दुःखाने व्याकुळ झालेला आहे. आणि त्राही देवा आता तुझ्याशिवाय रक्षण करणारा कोणी नाही. आश्रय अनंत पांडवाचे, मला आतापर्यंत पांडवाचा आश्रय होता. हो, त्याच्या माध्यमातून मी हे सर्व काही केलं होतं, आचलेलं होतं. आता काय हो अनर्थ कौरवांनी काय अनर्थ केला, काय लाभ मिळाला त्यांना, याच्यापासून काय मिळालं, त्यांचा काय स्वार्थ पूर्ण झाला, असा तो द्रुपद राजा मनामध्ये दुःख करतो. संत भक्त तारिले जगी अपार माधवे, मारिले निमित्त दैत्य दानवे रमा भावे. गोपी सुत दग्धता प्रशान पद्म पावते, रक्षिले करुणी सात्वताची कंच आतुके. आज सोडिली कशी द्विधाची भक्त रक्षके, भक्त भक्षिले किती पुरेश कर्म तक्षके. इंद्र चंद्र सूर्य शेष वानती तुझ्या गुणा, आज पांडवा अपेश आमिली कृपा झाली. काय म्हणतोय तो द्रुपद राजा. अरे परमेश्वरा, हे भगवंता, आतापर्यंत मी ऐकलं, आतापर्यंत मी पुराणामध्ये ऐकत आलो की संत भक्त तारले. तू तर संतही तारले, तू तर भक्तही तारले, अपार प्रकारचे लोक तारले आणि दैत्य तू काय केले, मारले. अनेक दैत्याचा तू नाश केला. अरे गोपीला, गोपीचा सूत, अरे हे गोपाल जेव्हा गाई चारायला जायचे, गाई चारायला जायच्या गेल्यानंतर इंद्राने त्यांना काय केलं, विघ्न आणलं, पाऊस आणला. तेव्हा तू काय केलं, गोवर्धन पर्वत उचलला. गोपिका दग्धायमान झाल्या होत्या, तेव्हा तू त्यांना शांत केलं. आणि काय एवढ्या चांगल्या माणसांचा तू रक्षण का केलं नाही.
अशा प्रकारचा द्रुपद राजा आपल्या दुःखातून त्या परमेश्वराला विनंती करतोय, अरे आज कैसे सोडिले, आज कस काय चांगल्या माणसाला सोडून गेला तू का तारलं नाही त्यांना? हे भक्त रक्षका, तू तर सर्व भक्ताचं रक्षण करणार, सर्व भक्तांचा पाठीराखा आहे, आणि तू कसं काय केलं असं, का म्हणून केलं असं? असा तो काय करतोय, विनंती करतो. भक्त बक्षिले, अरे हे भक्त पांडव भक्त होते, त्यांचं काय झालं, ज्याप्रमाणे कुरेश कर्म तक्षके, तक्षक असं सापाला म्हटलेलं आहे, आणि सापाप्रमाणे कुकर्म करणारे, सापाप्रमाणे कुकर्म करणारे, जे चांगले वाईट वागणारे, त्यांना तू भक्त बक्षील, त्यांच्या माध्यमातून तू काय केला, भक्ताचा नाश केला. अरे तुझं तर इंद्र चंद्र सूर्य तुझ्या गुणाला वर्णतात, तुझ्या मुखी होतात, नतमस्तक होतात, तुझं गुणगान करतात. अरे परमेश्वरा, आज पांडवाला अपेश का आणलं तू, पांडवाला मारून टाकलं तू, असं कोण म्हणतोय, द्रुपद राजा दुःख करतोय की खरोखर तू ते तर सत्यवादी होते, ते तर धर्मवान होते, ते तर सर्व काही होते, आणि तू अशी आपत्ती त्यांच्यावर का आणली, तू त्यांचं रक्षण का केलं नाही, अनेक लोकांचं रक्षण केलं, भक्ताचं रक्षण केलं, यांचं रक्षण तू का केलं नाही. पार्थन्या सका करोनी धर्म पाय जोडिले, काळ पातके मनो रसाळ तुंब फोडिले, म्या विचारले जगत्रयाशी आनोनी घरा, देव धर्म मंडपी सुतापनी धनुर्धर. काय म्हणतो द्रुपद राजा, अरे पार्थाला मी धर्माचे पाय जोडून आणलं होतं, धर्माजवळ गेलं, त्याच्या पाया पडलो आम्ही की आमची मुलगी कोणाला द्यावी, अर्जुनाला द्यावी, म्हणून त्याच्या पाया पडलो. पण तू काळ पाठक कसा काय असा आणला, हा काळ कसा काय पापी रूपी काळ त्यांच्यावर आणला. माझी रसाळ कुंभ, आतापर्यंत माझी रसाळ वाणी होती, ते कुंभ तू फोडून टाकलं, आणि माझ्या वाणीमध्ये, माझ्या डोळ्यांमध्ये, नेत्रांमध्ये सर्व दुःख भरलं. आता मी काय करू, म्या विचारले जगत्रा, मी परमेश्वराला विचारतोय, या जगाचा नियंता त्याला मी विचारतोय की तू असं का केलं. तू तर भक्ताचं रक्षण करतो, तू तर सगळ्याचं रक्षण करतो, आणि मग आमच्या पांडवाचं रक्षण तू का केलं नाही. जगत्रया, सगळ्या जगाला तारणारा तू आहे, आणि त्यांना तू तारलं नाही. ओ तुझ्या समोर म्हणतो, हे परमेश्वरा, तुम्ही त्या सभा मंडपात असताना त्या मंडपामध्ये तुमच्या साक्षीनं तुमच्या अर्जुनाशी आमची पोरगी द्यावी असं निश्चित झालं होतं. त्यावेळेस ज्यावेळेस पक्क झालं, त्यावेळेस श्रीकृष्ण चक्रवर्ती सुद्धा त्या मंडपात होते. तुम्हाला तर माहित होतं, तुम्ही साक्षी होते, आणि देव धर्म मांडून मी तुम्हाला सर्वांना स्मरून ती मुलगी आम्हाला द्या, आमची मुलगी तुम्ही स्वीकार करा म्हणून सांगत होतो, आणि तरीही तू आमच्यावर घाट घातला. अशा प्रकारचा तो द्रुपद राजा दुःख करतोय. हे श्री हरी नर हरी हरी हरी, काय केले धर्मार्थ दब्ध धरोनी, मद कान केले का कोपला मद हळहळी सुळ पाणी, झाला कुजन्म दडलो जीव दार पाणी. हे श्री हरी, हे परमेश्वरा, हे श्री कृष्णा, हे श्री कृष्ण राया, हे परमेश्वरा काय केलं. अरे माझी अशी इच्छा होती, त्या धर्माच्या जागी, अर्जुनाच्या जागी मला का दिलं नाही, मला घेऊन गेला असता, त्यांना ठेवलं असतं आणि मला घेऊन गेला असता. मद का न केले, त्याच्यात मला हे करून टाकलं असतं, त्यांना वाचवलं असतं. असं का केलं रे परमेश्वरा. असं परमेश्वराजवळ तो काय करतोय, विनंती करतो. का कोपला, काय आमचा गुन्हा होता, त्यांचा काय गुन्हा होता, काय कोपला आणि आम्हाला हळहळ करायला लावतोय. झाला कुजन्म दडला, आम्ही असा कोणता कुजन्म घडलेला आहे की आमच्या जाळाचं, हृदयाचं सर्व पाणी पाणी करून टाकलं. अशा प्रकारचा द्रुपद राजा त्या परमेश्वराची विनंती करतोय, दुःख करतोय. आता सुतेशी नयेची कैसे पहावे, कन्ये क्षणभरीच कसे राहावे, संसार फार दुहिताये कशी करावे, हे दुःख धुरंधर अति मी क्या मरावे, हे कौरवा कुरपती जळनाश का तू, नष्ट खळा हळाहळ नाश का तू, हा गोत्र घात कपटे कुळा पार घाता
केला किमर्थ तुझं धर्म अपार द्या. आणि काय म्हणतो, आता सुतेशी न यायचे कसे पाहावे. अरे आता माझी मुलगी जर समोर आली, माझी मुलगी आता माझ्या समोर आली, तर तिला कोणत्या डोळ्याने मी तिच्याकडे पाहू. क्षणभर सुद्धा तिच्या समोर कसं राहू हे मला कळत नाही. संसार फार, संसार हा दुःखरूप आहे, कसं करावं. अरे हे दुःख, हे धुरंधर दुःख आमच्यावर कसं काय लागलं. द्रुपद राजा त्या श्रीकृष्ण चक्रवर्तीला म्हणतो, मी क्या भरायचं, माझं काय भरायचं बाकी होतं, माझं काय पाप राहिलं होतं की म्हणून तू मला अशा दुःखामध्ये करतोय. हे कौरव कुलपती, हे कौरव आहे आणि यांनी त्या पांडवाला जाळलं, नष्ट करण्याचा प्रयत्न केला, गोत्रघात केला, कुळाच्या पार केलं. पण तू तर धर्माचा अपारवंत होता, तू का त्यांचं रक्षण केलं नाही. अशा अनेक दुःखाच्या माध्यमातून तो श्रीकृष्णाची काय करतोय, विनंती करतोय. बोले मुखगत सुखे दृग तोय गाळी, दुःखाशी चंदन करून सभे उगाळी. ते मंडपी चतुर्पंड राज होती, आरंभती मग उपक्रम काय होते. हे धर्मराजा सकया धर्मी धरी, राजाधिराज नृपचक्र तुडा मली तू. हे जल्प कवी करुणा मय कल्पना तू, सांडी सांडी समर्थ करी सावरी आपणा. बोले मुखोद्गत मुखे, तोंडाने बोलतोय तो की मी आतापर्यंत सुखाचं चंदन केलं, पण आता दुःखाचं चंदन करून उभा आहे. आता काय आहे, दुःखाचं चंदन उघडतोय म्हणजे मी आता या मंडपामध्ये आता कोणाला आणू, या मंडपामध्ये आता काय करू, आरंभ काय करू, उपक्रम काय करू, मला काय कळत नाही. हे धर्मराज, धर्मराजासारखा सखा असलेला राजाधिराज चुडामणी तू आहे, म्हणून त्याचा जो प्रधान आहे तो प्रधान त्याला आता म्हणे, अरे राजा तू धर्मासाठी तत्पर आहे, तू राजाधिराज आहे आणि तू करुणा करतोय, तू दुःख करतोय. अरे साडी समर्थका, तू कशाला दुःख करतो, तू आपल्याला काय कर, सावरायचा प्रयत्न कर, असा सुदर्शन द्रुपद राजाला सांगतोय. अरे होणार होय करणी नर हो करावया, हो तो प्रधान न दिशे गत शोकराया. केली सुवृष्टी व्रजवे डोनी, जे धनाई तै वाचले गवळी भिजलेच नाही. होणार ते होणारच आहे. काय होतं तो सुदर्शन, जे होणार आहे ते काही चुकत नाही. नर हो करावया, नर कोणता समर्थ नाही. जे आपल्या कर्मात आहे ते आपल्याला भोगावं लागणार आहे. हा तो प्रधान त्याला सांगतोय की शोक न करू, गत शोकाम, शोक नको करू. केली सुवृष्टी घनाई, अरे पावसाने सुद्धा कोणत्याही वेळेस चांगलीच वृष्टी केलेली आहे, त्या मेघातून चांगलंच पाणी वाढतं. तशा प्रकारे तू अशा प्रकारे काही दुःख करू नको. निर्विघ्नम पंडुस्तम की नृपती निमाले, ते हे कळा आळवेद आश्चर्य झाले. कृष्ण अर्थिला अकळ त्या नृपनंदाई, तोही त्या अंतरलाच नाही. पण निर्विघ्न पंडुसुत, पंडुसुताच्या केसालाही धक्का लागलेला नाही, पंडुसुताच्या केसालाही धक्का लागलेला नाही. अशा प्रकारचे पंडुसुत सुरक्षित आहे. पण ते कळा आकळे तुमच्या पलीकडे गेलेले आहे, कोणालाच कळत नाही की ते जिवंत आहे का. फक्त कोणाला माहित आहे, फक्त एकट्या श्रीकृष्णाला माहित आहे. म्हणून तुम्ही कशाला आश्चर्य बाळगला. अरे हे आश्चर्याची घटना आहे की कोणाला कळत नाही, पण ते गेलेले नाही. कृष्ण अर्चीला आकळ, ते कृष्ण होता त्यांच्यात, कृष्णाचं अर्चन करायचे, त्या काय आपण हे करायचं. म्हणून तू काही दुःख करू नको, दुःखापासून शांत हो. अशा प्रकारचा राजाचा प्रधान सुदर्शन त्या द्रुपद राजाला सांगतो आहे. अरे अशा प्रकारचे अनेक प्रकारचे धैर्य आपण अंतःकरणात धरायला पाहिजे. कारण असे धैर्य जर तुम्ही धरले तर करता माणूस आहे, तू राज्यवंत आहे आणि तू अशा प्रकारे जर केला तर काय करशील, तुझ्या अंतःकरणात असे दुःख जे आहेत ते तसेच ठेव, परंतु त्याच्यावर घाला घाल. अशा प्रकारचा सुदर्शन सांगतो आहे.
ऐसे प्रवीण जन सज्जन मान मंत्री, राया भुजावनी अनेक मंत्री, केले विसर्जन पहा मनपाशी, आता परवचान गुरु. तो काय म्हणतो राजा, अरे मी आतापर्यंत असे अनेक राजे पाहिले, मंत्री पाहिले, अनेक रायाची भुजवणी केली, अनेक राजांना या मंडपामध्ये बोलवलं. आता कोणत्या मुखाने त्यांना वापस जायला सांगू? आता त्या लोकांना काय सांगू? धर्मराजच नाही, अर्जुन नाही, ऐसा काळ पडलेला आहे. तर काय करू? आणि असं वाटायला लागलं की एवढा मनामध्ये विचार करता करता माझ्या मनामध्ये एकच येत आहे, लतिका दीन मास वाढे. लतिका म्हणजे वेल जशी दिवसेंदिवस काय होते वाढत जाते, तसे माझ्या मुलीचं वय काय होत आहे वाढत आहे. मग चिंता नाही राहणार मला, माझ्या मुलीचं लताप्रमाणे वेलीप्रमाणे वेल वाढत आहे आणि ती मला डोळ्यात दिसते आहे. हे परमेश्वरा काय करू? प्रभूची सांग सुखवेशना, वेगी सुशुद्धी कर अल्प सुधारणा, तैसाची मंत्री करे कटकात माझी चातुरंगत. तो काय म्हणतो, आता द्रुपद राजा खूप दुःख केलं मी, आता खूप दुःख केलं, आता माझ्याकडे एकच पर्याय आहे, शेवटचा पर्याय. तो काय म्हणतो, अरे मी शोक समुद्रात बुडालो आहे, मला शोक दुःखाचा सागर झालेला आहे. आता द्रौपद राजा काय म्हणतो मंत्र्यांना, मला अंतकरणात शांती वाटणार नाही जोपर्यंत मला यादव म्हणजे श्रीकृष्णाला शरण जात नाही. आता मी श्रीकृष्णाला भेटतो आणि माझी सर्व व्यथा सांगतो, तोपर्यंत माझ्या अंतकरणात मला समाधान वाटणार नाही, तोपर्यंत माझ्या अंतकरणात मला शांतता वाटणार नाही. म्हणून त्यांनी सूत्रसेनाला ऑर्डर दिली की सांग सगळ्या सैन्याला जमा कर आणि आपण सर्व मिळून श्रीकृष्ण चक्रवर्तीच्या द्वारकेला जाऊ. म्हणून त्यांनी काय केलं की त्या सूत्रसेनाला सांगितलं की तू अनेक सर्व सैन्य तयार कर, चातुरंग सैन्य, रथ, पायदळ, घोडेदळ, हत्तीदळ अशी चतुरंग सैन्य काय कर तयार. परंतु हे सैन्य करत असताना, तयार करत असताना, सोबत नेत असताना एक मोठा आदर्श ठेव त्या सैन्यामध्ये. त्या सैन्यामध्ये सर्व सत्वस्थ माणसं घे, एकही असा कुकर्मी वाईट कर्मी त्या सैन्यात घेऊ नको. मला कोणाच्या दर्शनाला जायचं आहे? श्रीकृष्ण चक्रवर्तीच्या दर्शनाला जायचं आहे. म्हणून तो म्हणतो की बाबा या चतुरंग सैन्यामध्ये सार निवडी, चांगला सार निवडणारे असार लोक घेऊ नको, सारवान लोक घे, ज्यांच्यामध्ये काय काय आहे, धीरत्व आहे, ज्यांच्यामध्ये गहनता आहे, ज्यांची महती आहे, ज्यांचा मान आहे, जे सत्वस्थ आहे, जे परमत्व आहे, ते प्रमाण आहे, असे सैनिक त्याच्यात. असे उठले की कोणते नको घेऊ, कोणतेही सैन्य घेऊ नको. आपण सैन्यासहित श्रीकृष्ण चक्रवर्तीला शरण जाऊ. परंतु आता त्यांनाच या प्रश्नाचं उत्तर आपण विचारू. म्हणून द्रुपद राजाने सैन्य सुद्धा घेताना एक मोठा आदर्श केला की चांगले माणसं सोबत, वाईट माणसं सोबत चालणार नाही. वैराग्य बोधे परमार्थ विवेक पाहे, आनंद चल गुण आवडे रूपाये, कामादी क्रोध मद मत्सर द्वेष, राग प्रपंच मद दंभ विकार देश, केलेची पडिले गुण मंत्री अशी, द्वारती न मिळे प्रवाड, म्हणून घाव रती राव विराजला, द्वारके द्रुपद उत्कंठ चालिया. कशी घे? वैराग्य बोधे, त्यांच्या अंतःकरणात विरक्तता असावी. परमार्थ विवेक पाहे, जे सैन्य आहे ते सैन्यातले लोक परमार्थ पाहायला पाहिजे, विवेकी पाहिजे, विचारी पाहिजे, आनंद छंद गुण पाहिजे. त्यांचा गुण कसा पाहिजे? आनंद छंद पाहिजे. कामादी क्रोध राग द्वेष मद मत्सर प्रपंच विकार देश हा कोणताही त्यांच्या सैन्यामध्ये नसावा. अशा प्रकारचे सैन्य तू जमा कर. तिने त्या मंत्र्याला ऑर्डर दिली आणि ते आता द्वारकेत सर्व सैन्याविषयी रथावर आरूढ होऊन हा द्रुपद राजा द्वारकेपुरी उत्कंठ भावनेने दुःखित होऊन काय केलं चाललेला आहे.
जातील दोष दुरिते परदेकिताचे मार्गी सकोन शुभ देवता कर्मिताचे श्रोता करी श्रवण वाचित द्वारकेची वक्ता पवित्र पठणे हरिदास काशी इति द्रौपदी संवर पांडव दहनी द्रौपद अक्षरे विश्रांतो प्रथमोध्याय. ते म्हणतात की जातील दोष दुर्गे जाताना आपल्या अंतःकरणात कोणतेही दोष नाही असं दिसायला पाहिजे. मार्गी जात असताना सगुण प्रकारचे चांगल्या प्रकारचे सगुण त्याला दिसले कर्म त्याच्या चांगले दिसले की आपलं काम यथार्थ झाल्याशिवाय राहणार नाही अशी त्याला संकेत मिळाले. आणि श्रोते हो तुम्ही जरी सुद्धा ही अशी कथा जर श्रवण केली द्वारकेची कथा जर तुम्ही श्रवण केली तर वक्ता आणि श्रोते पठन करतील तर खरोखर त्या परमेश्वराच्या चरणी तुमचं मन लागल्याशिवाय राहणार नाही. आता त्यांनी कशी द्वारका पाहिली हे दुसऱ्या अध्यायामध्ये येणार आहे. श्रीकृष्णाने त्याला काय सांगितलं हे दुसऱ्या अध्यायामध्ये येणार आहे. आता इथून तो द्वारकेच्या मार्गाला निघालाय अशा माध्यमातून पहिला अध्याय आपल्या या ठिकाणी